जरी मंत्रालयात उपसचिव पदावर असले तरी सुद्धा विद्यार्थी चळवळीमध्ये कसं काम करावं याचे एक अतिशय चांगल्या प्रकारचं उदाहरण आहे. तळमळीने काम करणे, झोकून काम करणे आणि विविध प्रकारच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांनी केलेला आहे. त्यामुळं चळवळीचं आयुष्य आणि चळवळ केल्यानंतर काय होऊ शकतं याचा परिणाम सुद्धा त्यांनी भोगलेला आहे. त्यामुळं याच्यातून काय शिकलं पाहिजे हा एक वेगळा धडा त्यांनी घेतला आणि नंतर एमपीएससी सारख्या परीक्षेचे मागे गेला. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर ते PSI म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना खरं वाटणार नाही की सिद्धार्थ राय PSI होते. PSI म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलं. ते करत असताना त्यांनी सिद्धार्थ खरात आणि सुवर्णा खरात हे दोन्ही व्यक्ती मंत्रालयाच्या अतिशय महत्वाच्या पदावर काम करत होते. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी ॲनिमेशन कास्टमध्ये जो काही धडा दिला, जो काही संदेश दिला, तो त्यांनी प्रत्यक्षात पालन केलेला आहे. त्यामुळे परत एकदा टाळायला हरकत नाही. त्यामुळं हे सगळं चळवळीचं आयुष्य, शिक्षणातले अनेक प्रकारचे अनुभव आणि या सगळ्याचा परिपाक हा त्यांच्या प्रशासनात आपल्याला पाहायला. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जेव्हा कार्यकर्ते, त्यांचे विद्यार्थी मित्र हे त्यांना भेटायला जातात तेव्हा प्रत्येक माणसाचं स्वागत करणे, त्याचं काम करणे आणि कुठल्याही प्रकारचं काम अडू न देणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर, आपल्या श्रोत्यामध्ये त्यांचे अनेक काही मित्र आहेत, काही क्लासमेट्स आहेत, मी त्यांचं क्लासमेट आहे आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांना शिकवणारे प्राध्यापक सुद्धा आहेत. म्हणजे असा एक वेगळ्या प्रकारचा सहयोग या ठिकाणी आहे. मी सुरुवातीला माननीय सिद्धार्थ यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. माननीय सिद्धार्थ करा. विश्वरत्न, बुद्धरत्न, प्रज्ञासूर्य आणि सगळ्यांचे प्रेरणास्रोत असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं स्थापित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमाचा जो वर्धापन दिन आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्राचे ख्यातनाम आणि आंबेडकरी समाजाचे लाडके विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहरजी, विद्वान म्हणून ख्यातकीर्त असलेले प्रोफेसर डॉक्टर कुलगुरू चोपडे सर, आजच्या विचारपीठावरती उपस्थित असलेले कुलसचिव शिरसाटजी, डायरेक्टर BCOD काळेसाहेब, मोराळेजी, तुलेकरजी, अजरुद्दीनजी आणि माझे मित्र उत्तम आंबोरे, उपस्थित समुदायामध्ये मॅडम चोपडे, खंडाळकर, अनेक पत्रकार मित्र, शिक्षक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि आंबेडकरावरती, बाबासाहेब आंबेडकरी विचारावर प्रेम करणारे उपस्थित सगळे बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेनवन परिसरामध्ये शिक्षणाचं रोपटं लावलं. साधारणतः 150च्या दरम्यान मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली आणि नागसेनवन परिसरामध्ये शिक्षणाचं एखादं आंदोलन पेटावं आणि ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावं आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील जो शिक्षण घेणारा जो शिक्षक वर्ग आहे तो औरंगाबादकडे येऊ लागला. मिलिंद महाविद्यालयामध्ये जो शिक्षक शिकला आणि महाराष्ट्रात नाव कमवू लागला त्याचा परिणाम म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये सगळी पिढी शिक्षणासाठी औरंगाबादला आली. मला माहिती आहे की या कार्यक्रमासाठी एक अत्यंत आंबेडकरी समाजाला साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं एक उंची प्राप्त केलेलं आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरलेलं असं साहित्यिक व्यक्तिमत्व यशवंत मनोहर आपल्या समोर इथे आहे, इथे उपस्थित आहे. त्यांनी मिलिंदचं वर्णन केलेलं आहे. प्राध्यापक रायमाने सरांचा गौरव ग्रंथ मी वाचला होता आणि त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी मिलिंदच्या याच्यावरती एक लेख लिहिलेला आहे. माझी विनंती आहे की मिलिंदचं वर्णन डॉक्टर यशवंत मनोहरांनी ज्या पद्धतीनं केलंय त्या
तो एक लेख जरी वाचला तर साहित्यिकांनी कशी भाषा वापरावी आणि साहित्यिकांनी साहित्याचा दर्जा कोणत्या उंचीवरती न्यावा याचं अत्यंत एक चांगलं एक बोलकं उदाहरण आहे. मी सांगू इच्छेल की मिलिंदच्या बद्दल सरांनी बोलताना त्यावेळेस त्या लेखामध्ये असा उल्लेख केलेला आहे की मिलिंद हे ज्ञानाचं कोठार झालेलं आहे. मिलिंदला ज्ञानाचा अग्निमोहर आलेला आहे. मिलिंदच्या मातीला क्रांतीचे पंख फुटले आहेत आणि मिलिंदची माती बाबासाहेबांनी लावलेल्या बोधी वृक्षाच्या झाडाखाली आसुसलेली आहे आणि ती अभ्यासाला जणू बसली आहे असं मला भास होतो आहे. मिलिंदच्या मातीने महाराष्ट्राला सांस्कृतिक चळवळ दिली, शिक्षणाची चळवळ दिली आणि मिलिंदच्या मातीने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक अनेक कर्तृत्वे दिली. मिलिंदची माती इतकी ग्रेट आहे. सर, आपण सांगितलं की मिलिंदने आणि नागसेनवन परिसराने 1960 आणि 70च्या परिसरामध्ये 1960 आणि 70च्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीची आणि साहित्याचा पायाभरणी केलेली आहे. मी पुढे जाऊन असं सांगेल की 1960 आणि नंतर जी पायाभरणी झाली या परिसरानं केली त्याला पुढच्या काळामध्ये फळं आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या क्षेत्रातल्या कार्याचं महत्व लक्षात घेऊन आणि मराठवाड्यावर मध्ये शिक्षणाचा जो अनुशेष होता त्या सगळ्या गोष्टीचं एक महत्व लक्ष घेऊन त्यावेळेस म्हणजे विद्यापीठाची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असते, आता मॅनेजमेंट काउन्सिल आपण म्हणतो, त्यावेळेसच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याचा ठराव केला. तो सिनेटने पण मंजूर केला आणि त्याच्यानंतर 17 जुलै 1977ला हा महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी तो ठराव पास केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसरं आंदोलनाचं पर्व सुरू झालं. सर, आपण जे म्हणतात की त्यावेळी जी पायाभरणी केली, एक प्रकारचं एक अग्निमोहर, विचाराचा अग्निमोहर बाबासाहेबांनी लावलेल्या त्या वृक्षाला आला होता. त्याची पुढची जी त्याचा पुढचा जो काळ आहे तो सुरू झाला. प्रत्यक्षात आंदोलनाला सुरुवात झाली. जर त्याच पद्धतीनं जर त्या आंदोलनाची जर सर्व व्यवस्थितपणानं हाताळलं असतं तर फार मोठं यश आपल्याला प्राप्त झालं असतं. आम्ही 1982ला 10वी नंतर याच नागसेनवन परिसरामध्ये आलो. त्यावेळी या वातावरणामध्ये, नागसेनच्या सगळ्या वातावरणामध्ये आंदोलनाचं वातावरण झालेलं होतं. मी तर असं म्हणेल की त्या सगळ्या शैक्षणिक वातावरणामध्ये शिक्षणाच्या बरोबर आंदोलनमय वातावरण त्यावेळेस होतं. 1977-78 नंतर जो कोणी विद्यार्थी या विद्यापीठामध्ये किंवा या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये मराठवाड्याच्या सगळ्या शैक्षणिक संकुलामध्ये दाखल झाला असेल, त्याच्या सगळ्या शैक्षणिक काळामध्ये त्याचा प्रवेश घेतल्यापासून तर तो बाहेर जाईपर्यंत हे नामांतराच्या आंदोलनाचं वातावरण या संपूर्ण शैक्षणिक पट्ट्यामध्ये होतं. म्हणून आम्ही जेव्हा आलो तेव्हा नामांतराच्या आंदोलनाचा जो कार्यकाळ त्या असमंतामध्ये होता त्या काळामध्ये आम्ही आलो. म्हणून आंदोलन त्या काळामध्ये जो व्यक्ती ज्याचं स्वागत आहे आंदोलनाच्या काळामध्ये झालं आणि ते जाईपर्यंत ते नामांतर न झाल्यामुळे तो आंदोलनाचा पिरियड तसा चालू होता. म्हणून 1977-78 ते 94 पर्यंत जे विद्यार्थी या परिसरामध्ये या महाविद्यालयामध्ये आले आणि शिक्षण घेऊन पुढे गेले त्या सगळ्यांना नामांतर विषय हा सगळ्यांना परिचित आहे. त्या काळामध्ये नामांतराच्या आंदोलनाने काय दिलं याविषयी अनेक लोकांनी चर्चा केलेल्या आहेत, आपण सुद्धा केलेल्या आहेत. अनेक साहित्यिक जन्माला आले, अनेक प्रतिभा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. एक साहित्य क्षेत्राचं नवं दालन नवीन मिळालं. अनेक नेते अनेक कार्यकर्ते तयार झाले. अनेक विद्यार्थी आंदोलनाच्या दृष्टीने ते परिपक्व झाले. काही लोक पुढे गेले. अनेकांच्या आंदोलनाच्या अतिरेकी सहभागामुळे किंवा व्यवस्थित हे न झाल्यामुळे काहींचं शिक्षणाचा दुर्लक्ष सुद्धा झालं. तर 1977 ते 1994 पर्यंतच्या या संपूर्ण काळामध्ये जो कोणी या ठिकाणी शिक्षण घेतलं असेल त्या सगळ्यांना नामांतर हा विषय माहिती आहे, मान्य आहे. जे सुरुवातीला नामांतर
नंतर नंतर नामांतर विरोधाचा जो विषय तो नंतर आला, परंतु जे कोणी नामांतर विरोधी होते ते सगळे सुरुवातीला सगळे नामांतर समर्थकच होते, परंतु नंतरच्या काही कारणामुळे ते सगळे काही विषयाच्या भूमिका घेतल्यामुळं त्याला इतका वेळ लागला, हा भाग वेगळा. परंतु या भूमीत मधून जो कोणी मनुष्य, जो कोणी विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेला, तो जे समाजामध्ये काम करतोय, शिक्षणामध्ये, प्रशासनामध्ये, त्या सगळ्यांना या आंदोलनाचा परिणाम माहिती आहे. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरच्या संदर्भामध्ये आणि नामांतराच्या संदर्भामध्ये चर्चा अनेक चालत राहते, परंतु आज या दिवसाचं जेव्हा महात्म्य आपण चर्चा करतो आहोत, त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समजावून घेताना त्यांनी ज्या परिस्थितीत, ज्या बॅकग्राऊंडवरती काम केलं, त्याचा भाग सुद्धा आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. मी असं म्हणेन की तुम्हाला मला सगळ्यांना 2500 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना माहिती आहे. त्याचा सर्वसाधारण एक त्याच्याबद्दलची ढोबळ मानानं माहिती आहे. 2500 वर्षापूर्वीचं चित्र आपल्याला माहिती आहे, म्हणजे इतिहास माहिती म्हणून आपल्याला माहिती आहे. त्या काळामध्ये असलेल्या अनेक चालीरीती, अनेक प्रथा, अनेक कुप्रथा, समाजामध्ये माजलेला अनाचार प्रचंड माजला होता, प्रचंड वाढ झाली होती, धार्मिक वातावरण कलुषित झालं होतं, कर्मकांडांनी जोर घेतला होता आणि समाजामध्ये एक अनितीचं वातावरण सुरू झालं होतं. त्याला छेद देण्यासाठी 2500 वर्षापूर्वी एक महामानव जन्माला आला आणि त्यांनी संपूर्ण जगताला एक महामंत्र दिला, मानवी कल्याणाचा मंत्र दिला. एखादा परिसर किंवा एखादा प्रदेश जिंकला म्हणून कुणाला अजरामर होता येत नाही. केवळ शक्तीच्या आणि तलवारीच्या जोरावर प्रदेशावर राज्य केलं म्हणजे तो अजरामर होत नाही, तर त्या व्यक्तीने मानवी कल्याणासाठी, मानवी मूल्याच्या प्रस्थापनेसाठी काय कार्य केलं याच्यावरून त्या व्यक्तीचं महात्म्य ठरतं. म्हणून महात्मा तथागत गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी जो मानवी कल्याणाचा मंत्र दिला, तो 1000 वर्षपर्यंत या भारत भूमीमध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो फार गतीनं आणि फार चांगल्या पद्धतीनं पुढे राहिला. महाराष्ट्राचा जो 1000 वर्षाचा जो तो काळ होता, तो आपल्या सगळ्यांना परिचित असेल. राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य या घराण्यांनी महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल की या सर्व काळामध्ये सर्वाधिक लेण्या, बौद्ध लेण्या ज्या झालेल्या आहेत ते या काळामध्ये झाल्या आहेत आणि त्या बहुतेक महाराष्ट्रामध्येच झाल्या आहेत. आम्ही सकाळी चर्चा करत होतो. त्याच्यामुळं महाराष्ट्र हा बौद्ध धर्मीय म्हणून खूप रुजलेला हा प्रदेश होता. म्हणून सर्वाधिक बौद्ध लेण्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. म्हणून या देशावरती बुद्ध धर्माने जो काही प्रभाव केला त्याचा अंमल चालू होता. मधल्या काळामध्ये जसा जसा बौद्ध धर्माचा जो असर कमी होत गेला, त्यानंतर पुन्हा जुन्या प्रवृत्ती, सनातनी वृत्ती पुन्हा वरती उफाळून आल्या आणि त्यांनी पुन्हा जे 2500 वर्षापूर्वी ज्या कारणासाठी भगवान बुद्धांनी जो काही मार्ग दिले, जैनांनी मार्ग दिला, चार्वाकांनी वेगळा मार्ग सांगितला, त्या पुन्हा प्रथा, परंपरा, सामाजिक चालीरीती, अनिष्ट, कुप्रथा, धर्म, कर्मकांड, यज्ञ, वैकल्य ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुढे आल्या आणि त्या इतक्या त्याच्यामध्ये अनाचार झाला की म्हणजे कुणाला म्हणजे इथे व्यक्तिगत याचा विषय नाही, परंतु ब्राह्मणांना पळीने वाढावे की ब्राह्मणांना हाताने वाढावे अशा प्रकारचे वाद, अशा प्रकारच्या टीका ग्रंथ त्यावेळेस निर्माण झाले आणि एका विशिष्ट समाजाच्या संदर्भात, एकाच व्यवस्थेने काम करण्याच्या संदर्भात एक भूमिका इथे निर्माण झाली. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की आपण सगळ्यांनी कुणी जर कास्ट इन इंडिया जर त्यांचा वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी सांगितलंय की हे एक राष्ट्र नाहीये, ह्या राष्ट्रात अनेक राष्ट्र आहेत. कारण काय, आपल्या इथे जात हे एक राष्ट्र आहे आणि जाती इतक्या विखुरलेल्या आहेत की जाती अंतर्गत जाती म्हणजे राष्ट्रांतर्गत राष्ट्र आहे. एक जात दुसऱ्या जातीचा विरोध करते, एक जात दुसऱ्या जातीला अगदी विरोधामध्ये पाहण्यात पाहते. म्हणून हे जशी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला ज्या पद्धतीनं विरोध करतं त्याप्रमाणे आपल्या राष्ट्रांतर्गत राष्ट्र आहेत, जशा जाती आहेत. कारण जात व्यवस्था इतकी मजबूत होती की एवढी ह्याच जातीने हे करायचं आणि त्याच जातीनं तेच करायचं. त्यांनी जर त्याची जर काही बंधनं मोडली तर
त्याला माफीच नाहीये. आणि ही बंधनं अधिकाधिक घट्ट करण्याचं काम याच्यामुळे झालं. परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकाच वर्गाने लढायचं, एवढा मोठा भूभाग, एवढा मोठा लोकसंख्येने असलेला आपला देश, परंतु कुठला तरी एक छोटासा समूह भारतामधून यायचा. परतीयन यायचे, कुशाण यायचे, गुर्जर यायचे, कुणीही यायचं आणि या देशावर राज्य करायचं. काय बरं, म्हणजे आपण याच्या जर याच्या पाठीमागे जाऊन जर आपण याचा शोध घेतला तर लक्षात येईल, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या आणि एवढासा समाज तिकडनं येतो, एवढेसे सैनिक येतात आणि सगळ्यांना पराजय करून टाकतात. याचं कारण काय? याचं कारण हे आपल्यामध्ये शौर्य नव्हतं असं नव्हे, तर शौर्याला समानता, शौर्याला संधी देण्यात आली नाही. सर्व घटकांना शौर्यामध्ये सहभागी होता आलं नाही. केवळ एकाच घटकाने लढायचं आणि त्यांनीच लढायचं, बाकीच्यांनी बघायचं. बाकीच्यांनी त्यांची जी ठरवून दिलेली कामं तेवढीच करायची. ती जर केली नाही तर परिणाम बघा. परिणाम काय काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक शंकराचार्य आले, अनेक भट आले, अनेक ग्रंथ निर्माण झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चक्रधर निर्माण झाले, बसवेश्वर निर्माण झाले, ज्ञानेश्वरांना जन्म घ्यावा लागला आणि पांडुरंगांचा जो कानडा विठ्ठल नावाचा जो देव आहे त्यांचा उगम झाला. काय आहे पांडुरंग आणि विठ्ठल आणि कानडा? तर हे या व्यवस्थेला विरोध करणारं ते प्रतीक आहे. एक चळवळ उभी राहिली 12व्या शतकामध्ये. मुसलमानी जेव्हा यावनी सत्तेचं आक्रमण झालं, त्या यावनी सत्तेच्या आक्रमण असताना सगळे लोक एकीकडे त्यांचं आक्रमण, इकडे त्यांना धर्म प्रसार करायचा आहे, तरवारीवरती राज्य मिळवायचं आहे, दुसरीकडे सनातन व्यवस्था अक्षरशः म्हणजे अकराळ विकराळ झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी संतांनी ईश्वर, अध्यात्म या पातळीवर तरी आपण या सगळ्यांना एकत्र करू या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मग त्यांनी सांगितलं की सगळ्या जातीमध्ये जाती प्रथा वगैरे नाहीये, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की जाती भेद ईश्वराला मान्य नाही. ठीक आहे, आता आपण आज या काळामध्ये याचा विचार करतो, आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. पण त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये संतांनी तो एक विषय घेतला. अनेक जातीमध्ये नरहरी सोनार असेल, गोरा कुंभार असेल, सावता माळी असेल, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत कबीर असतील, या सगळ्यांनी एक वेगळा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म सांगण्याचा प्रयत्न केला. ते व्यवस्था मोडू शकले नाहीत, परंतु या सगळ्या व्यवस्थेला ते उत्तर देऊ बघत होते. आणि त्यातून या संतांच्या याच्यामध्ये पैठणचे एकनाथ झाले. एकनाथांनी सुद्धा अशाच प्रकारचा मार्ग दिला आणि या सर्व संतांचे कळस, मी मुद्दाम सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की या संतांचे कळस संत तुकाराम झाले. संत तुकारामांनी तर काय सांगितलं आपल्याला माहिती आहे की जे का रंजले गांजले, रंजल्या गांजल्याचा विचार आहे तो संत तुकारामांनी सांगितला. बुडते हे जन न बघवे डोळा वगैरे अशा अनेक कल्पना संत तुकारामांनी सांगितला. त्यातून एक महाराष्ट्रातल्या मनामनात घुसळण निर्माण झाली. सगळ्या जातीच्या पंथांच्या लोकांना वाटायला लागलं की अरे संत सांगतात बरोबर आहे. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं बाळकडू जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या कानामध्ये ओतलं. जे बाळकडू शिवाजींनी शिवाजींच्याकडे ओतण्यात आलं. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जिजाऊंनी बाळ शिवाजींच्या हातून महाराष्ट्र संतांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म घडून आणला. आणि शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये राज्यकारभारावर, मी हे मुद्दाम सांगतोय, 1674 मध्ये राजे छत्रपती झाले. 80 मध्ये ते 1680 मध्ये वारले. आणि त्यांचा जे पुत्र आहेत संभाजी, ते 1688 मध्ये त्यांचा पुन्हा इथल्या अनेक कुटील कारमी त्याच्यात जात नाही, त्यांचा मृत्यू झाला. आणि पुढे संताजी आणि धनाजींची जी ओढाताण झाली. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र जो धर्म एवढ्या प्रयासाने संतांनी जिजाऊंनी शिवबांनी उभा केला होता. आणि शिवाजींच्या मृत्यूनंतर, संभाजींच्या मृत्यूनंतर आणि धनाजी आणि राजारामांच्या मृत्यूनंतर हे सगळं आपण पुढे गेलं, हे पेशवाईंच्याकडे गेलं. जोपर्यंत शिवाजी महाराजांनी, संतांनी आणि पंढरीच्या विठ्ठलांनी जो काही धर्म घालून दिला होता, तो धर्म जोपर्यंत जी भूमिका या सगळ्यांनी पाळली, समाजामध्ये ठेवली, त्याप्रमाणे सैनिक, त्यांचे जे शिपाई वगैरे सगळे एकत्र आले आणि तोपर्यंत यांचं सगळं व्यवस्थित राहिलं. पेशवांचे पहिला बाजीराव, दुसरा शौर्यावर ते टिकले. परंतु नंतर ज्या धर्मावरती हे राज्य निर्माण झालं, त्या धर्माला छेद दिल्यामुळं नंतरचा पेशवाईचा जो उत्तरार्ध आहे तो अत्यंत वाईट परिस्थिती झाला. आणि पेशवाईला शेवटी
पेशवाईचा शेवट हा कोणी केला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ज्या पेशवाईने अटकेपार झेंडे लावले होते, महाराष्ट्र धर्माच्या आधारे ज्या महाराष्ट्र धर्माने अटकेपार झेंडे लावले, त्याचा शेवट इतका विचित्र, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या अनाचार इतका वाढला की एकदेशीय लोकांना पुन्हा त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागला. आणि 1 जानेवारी 1818 मध्ये काय घडलं हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मला वाटतं सांगायला पाहिजे का मी? नाही. हे सगळ्यांना याचं कारण काय की 2500 वर्षापूर्वी ज्या मूल्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रयत्न केला, 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर संतांनी आणि 16व्या 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी जो धर्म लावला, ज्यातून निर्माण झाली, ती नंतरच्या काळामध्ये जेव्हा संपुष्टात आली, तेव्हा इथला जेव्हा समाज बाकीची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा इतरांच्या